मांडळ येथे दिव्यांग बांधवांनी एकत्र येत ग्रामपंचायतीकडे आपल्या हक्कासाठी निवेदन दिले। ग्रामपंचायतीने स्व-उत्पन्नातील 5% निधी दिव्यांग कल्याणासाठी देणे बंधनकारक असून हा निधी कर व शुल्कातून जमा होणाऱ्या महसुलातून राखीव ठेवण्याची तरतूद आहे। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील नियम 37 नुसार हा निधी दिव्यांग कल्याणासाठी वापरणे आवश्यक आहे। या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष शांताराम सखाराम कोळी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामसेवक श्री प्रांजल वाघ व सरपंच दीपक बडगुजर यांना निवेदन देण्यात आले। यावेळी बोलताना शांताराम कोळी यांनी सांगितले की निवेदनाकडे दुर्लक्ष झाल्यास ग्रामपंचायतीजवळ अन्नत्याग उपोषण करण्यात येईल। या प्रसंगी कोळी समाज जिल्हाध्यक्ष रावसाहेब कोळी, समाजसेवक संदीप सर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष वासुदेव पवार उपस्थित होते। तसेच विविध जाती धर्मातील मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव व माता भगिनींनी उपस्थिती लावून आपली एकजूट दाखवून दिली। यूडीआयडी कार्ड यूडीआयडी कार्ड ज्याचं आहे ना त्याला द्यायला यूडीआयडी कार्ड आणि एक अर्ज तर तुम्ही आता हा दिलेला आहे फॉर्मात ते फक्त त्याचं कार्ड यूडीआयडी कार्ड आहे ना आज जे काय केलं ते तुम्ही मला वाटलं नंतर सांगा, पण अर्ज स्वीकारा आणि एवढं आपण नंतर